लाडक्या बहिणीसाठी एका भावाचा जीव घेतला गेला हो. एका बहिणीचं कुंकू याच सरकारच्या हातानं पुसलं गेलं. मित्र हो, नमस्कार. महायुतीच्या नेत्यांनी सत्ता मिळवण्यासाठी केलेल्या पापांची फळं आता उभ्या महाराष्ट्राला भोगावी लागू लागली आहेत. आपण आता सत्तेवर येऊ शकत नाही हे विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीच या महायुतीच्या नेत्यांना दिसलं होतं. काहीही करून आता सत्ता मिळवायची, वाटेल त्या घोषणा करायच्या, परवडणार नाही त्या योजना सुद्धा आणल्या, सरकारी तिजोरी रिकामी करून टाकली आणि त्यानंतर महायुती पुन्हा एकदा सत्तेत आली. पण त्यांनी केलेल्या पापाची फळे जनतेला भोगावी लागू लागलेली आहेत. लाडकी बहीण योजना आता म्हणजे खरं तर ती सरकारच्या गली की हड्डी बनलेली आहे. सुरू ठेवता येईना आणि बंदही करता येईना. आधीच कर्जाचा भला मोठा डोंगर, त्यात फुकटच्या योजनावर जनतेच्या पैशाची वारे माप अशी प्रचंड उधळण. अहो, इतर विभागांचा निधी देखील या योजनेकडे वळवलेला गेला आणि हा पडलेला खड्डा भरण्यासाठी सरकार आता सामान्य माणसाच्या खिशात सुद्धा वेगवेगळ्या मार्गाने हात घालण्याचं काम आता त्यांनी सुरू केलंय. निवडणुकीच्या आधी सरकारकडे पैसा नसतानाही अनेक विकास कामाच्या घोषणा केल्या. यांनी सत्ता मिळवली, पण सामान्य जनतेची मात्र होरपळ सुरू झाली. कंत्राटदारांनी केलेल्या सरकारी कामाची बिलं देण्यासाठी सुद्धा सरकारकडे आता पैसा नाही. अडचणीत आलेले कंत्राटदार पैसे मागून मागून थकले आणि अखेर कंत्राटदाराची पहिली दुर्दैवी आत्महत्या झाली. सांगली जिल्ह्यातल्या एका तरुण कंत्राटदार हर्षल पाटील, त्यांनी याच कारणानं आपलं आयुष्य संपवलं. 1,40,00,000 त्यांचं बिल सरकारनं थकवलं. त्यात ते आर्थिक संकटात सापडलेले होते. सरकारच्या असंवेदनशील धोरणामुळे शेतकरी तर आपलं आयुष्य फेकून देत आहेत, पण आता कंत्राटदारावर देखील ही वेळ आली. पहिली घटना सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात ही घडली. पहिली घटना म्हणायचं कारण असं की अशाच घटना आणखीही घडण्याची भीती व्यक्त होऊ लागलेली आहे. बघा, ते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या सांगलीच्या घटनेबाबत एक ट्विट केलं, तेव्हा त्यावर आणखी एका कंत्राटदारानं म्हटलं, माझेही पैसे थकलेले आहेत सरकारकडं, कदाचित पुढचा नंबर माझाच असेल. मित्रांनो, हे अत्यंत धक्कादायक आहे. हर्षल पाटील यांनी टोकाचं पाऊल उचलल्यानंतर चोहोबाजूंनी सरकारवर हल्ला होतोय. लोकातून संताप देखील व्यक्त केला जातोय. एकीकडे ठेकेदारांची बिलं देण्यासाठी पैसे सरकारकडे नाहीत, मात्र विरोध होत असतानाही शक्तीपीठ मार्गासाठी हुडकोकडून 20,000 कोटी रुपयांचं कर्ज काढून 86,000 कोटींचा रस्ता करण्याचा अट्टाहास कशासाठी करीत आहात, असा सवाल राजू शेट्टी यांनी विचारलाय. काम करून 1.5-2 वर्ष झाली तरी सुद्धा कंत्राटदारांना त्यांच्या कामाची बिलं मिळत नाहीत. तुमचे आमदार खासदार मात्र टक्केवारी घेऊन मदमस्त आहेत. फडणवीस साहेब, कुंकू पुसण्याचं पाप तुमच्या धोरणामुळे होतंय. किमान आता तरी बेधुंदपणा सोडा, थोडं तरी सुधारा, असं सुद्धा राजू शेट्टी यांनी म्हटलंय. सामान्य जनतेचा बळी घेऊन हे सरकार सत्तेची फळं चाकत आहे. गोड फळं, मिठास फळं, पण जनतेला काय चाखावं लागत आहे. सत्तेसाठी, आपली खुर्ची शाबूत ठेवण्यासाठी फक्त आणि फक्त राजकारण केलं जात आहे, एवढंच हे सरकार करीत आहे. या सरकारला जनतेचं काहीही पडलेलं नाही. लाडक्या बहिणीसाठी एका भावाचा जीव घेतला गेला हो. एका बहिणीचं कुंकू याच सरकारच्या हातानं पुसलं गेलं. मंत्री मात्र आपल्या बेडरूम मध्ये नोटांच्या बॅगे शेजारी सिगारेट फुंकत बसलेले असतात. भर सभागृहामध्ये रमी खेळत बसतात. कोणाच्या ड्रायव्हरकडे 500 कोटीची जमीन असल्याचं समोर येतं, तर एका मंत्र्यांच्या आईच्या नावावर असलेल्या बारमध्ये अश्लील नंगा नाच चालतो. इकडे शेतकरी बैलाच्या जागी स्वतःला जुंपतो. 30-40 हजार रुपयाच्या कर्जासाठी आपलं आयुष्य संपवतो. कोण आहे याला जबाबदार? सगळं कसं
निराशाजनक, संतापजनक. मित्रांनो, अशा घटना पाहिल्यावर तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.